होय, आता 15 जून नंतर तुमच्या मनात प्रश्न असेल की शाळात जायचे की शाळा घरूनच ऑनलाईन करायच्या. बघा, आता सध्या जर पाहायला गेलं तर आता शाळा आणि कॉलेजबाबत देखील मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि आता बऱ्याच कंपनीतील कामगारांना आता घर बसून जे कामे जमतात ते ऑनलाईन करण्यासाठी सरकारच्या आता सूचना बघायला मिळत आहेत. बघा, आता पुढे कडक निर्णय होण्याची एक शक्यता असून आता 15 जून नंतर शाळा सुरू होतील का की पूर्ण ऑनलाईन आता शाळा करण्याचे आदेश सरकार देणार आहे, याबद्दलची पण मोठी माहिती सुरू आता समोर आलेली आहे. बघा, लवकरच मोठा निर्णय होण्याची पण शक्यता असून आता जी आहे ती मंत्रिमंडळाची बैठक लवकरच जाहीर होणार असून त्या माध्यमातून मोठी घोषणा आता सरकार करू शकतं. जर सरकारने घोषणा केली की 15 जून नंतर शाळा सुरू ठेवायच्या नाही, शाळा फक्त ऑनलाईन करायच्या, तर मग ही विद्यार्थ्यांसाठी खूपच वेगळी बातमी ठरू शकते. बघा, आता सरकार कोणकोणत्या निर्णयाच्या तयारीत आहे ते पण सांगणार आहे. आता लक्ष द्या, अचानक निर्णय होण्यापूर्वी तुम्ही आधीच सतर्क राहा, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर चला पाहूया. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल, आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला पाहू. बघा, या ठिकाणी आता मोठी माहिती समोर आलेली आहे. आज तुम्ही तुमच्यासाठी अशी एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी ऐकत आहात जी की तुम्हाला आश्चर्यचकित देखील करू शकते. होय, आता जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील लाखो पालकांची तसेच विद्यार्थ्यांची झोप उडवणारी ही बातमी असून आता मोठा धक्का काही जणांना बसलेला तर आहेच. कारण मित्रांनो, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत आणि 15 जूनपासून आपल्या महाराष्ट्रात शाळा सुरू होणार का याबाबतचा प्रश्न सगळ्यांच्या मनात आता जे आहे ती बघायला मिळत आहे. 15 जून पासून आपल्या महाराष्ट्रात शाळा सुरू होणार या आनंदात आणि लगबगीत सर्वच पालक आहेत. तुम्हीही तुमच्या मुलांसाठी नवीन गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर, बूट आणि रेनकोट अशा पद्धतीच्या वस्तू घेत असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबणं तुमच्यासाठी गरजेचं ठरू शकतं. मित्रांनो, आता थोडे थांबा. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण देशावर सध्या जे महाभयानक आर्थिक संकट घोंगावत आहे ते पाहता खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शाळांना आणि महाविद्यालयांना एक अत्यंत मोठे आणि खळबळजनक आव्हान केलेले आहे. होय, आता त्या आव्हानाचे पालन करण्यासाठी आता शाळा घरूनच कराव्या लागणार आहेत. होय, शाळा घरूनच ऑनलाईन करण्याचे आदेश देशाचे पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, ते काय म्हटलेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कितवी ते कितवीपर्यंतच्या शाळा ऑनलाईन होतील आणि त्यातली त्यात संपूर्ण शाळा ऑनलाईन होणार का, महाराष्ट्रासह देशभरातील प्रत्येक शाळा ऑनलाईन घेण्यासाठी सरकार सांगणार का, याबद्दलची संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला दाखवणार असून आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. तर चला आता संपूर्ण माहिती आपण बघूयात. बघा, आता अमेरिका, इस्रायल, इराण या देशांमध्ये मोठं युद्ध झालं. त्याचा परिणाम थेट पडला तो म्हणजे पेट्रोल डिझेलवरती. कारण की इराणच्या आसपासची जी काही खाडी आहे त्या खाडीतून तेलाच्या झांजा येत असतात. आता ती होर्मुझ खाडी जी आहे ती बंद इराणने केलेली होती, त्यामुळे बराच फटका भारतासह इतर देशांना बसलेला आहे. कारण की तेथून जहाजा येतच नव्हत्या आणि जो मोठ्या प्रमाणात पेट्रोल साठा, डिझेल साठा भारतामध्ये येत होता तो काही प्रमाणामध्ये कमी झाल्याचं बघायला मिळालं. बघा, आता युद्धाचा थेट परिणाम हा कुठे पडला, पेट्रोल डिझेलवरती पडला. पेट्रोल डिझेल हे कशासाठी प्रत्येक वाहनासाठी लागतं. शाळेत जायचं असेल, स्कूल बससाठी पेट्रोल डिझेलचा मोठा वापर होतो किंवा इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात लागतं. त्यामुळे आता सरकार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 15 जूनपासून जर आता संपूर्ण शाळा जरी ऑनलाईन करता आल्या नाही, जरी काही प्रमाणामध्ये टप्प्याटप्प्याने सरकारने शाळा ऑनलाईन सुरू केल्या तर मग विद्यार्थ्यांना घरी बसूनच अभ्यास करावा लागेल. तो पण मोबाईलवरती ऑनलाईन. शाळेमधून शिक्षक शिकवणार पण ते मोबाईलवरती शिकवणार आणि मोबाईलवरतीच इकडे जे आहे ते आपल्या घरूनच विद्यार्थी तो क्लास बघणार, सर काय शिकवतात ते ऐकणार. अशी परिस्थिती, अशी स्थिती आता आपल्याला जूनमध्ये बघायला मिळू शकते. 15 जूनपासून या शाळा सुरू होणार का की पूर्ण शाळा ऑनलाईनच होणार, याबद्दलची पण मोठी माहिती आता समोर आलेली असून ती नेमकी काय माहिती आहे आणि सरकार आता कोणता असा निर्णय घेणार आहे की त्यामुळे शाळा घरूनच ऑनलाईन शक्यतो कराव्या लागतील, याबद्दलची पण सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार मोठी अपडेट बघूयात. तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार
सध्या देशावरती पेट्रोल डिझेलचा तुटवडा सध्या दिसून येत आहे. पण बघा सध्या पेट्रोल डिझेल आहे, पण सध्या ते मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होऊ लागलेली आहे. जे लोक 1 लिटर 2 लिटर पेट्रोल डिझेल नेत होते ते आता 5 लिटर 6 लिटर नेऊ लागलेले आहेत. आता 1 पटीने नाही तर 2 पटीने अधिक पेट्रोल डिझेल लोक घेत आहेत. याचा परिणाम काय होत आहे, जो पेट्रोल साठा भारतात सध्या चांगला उपलब्ध आहे, पण आता त्याचा तुटवडा लोक जास्त घेत असल्यामुळे जे आहे ते सप्लायला कमी आता आपल्याला परिस्थिती दिसून येत आहे. आणि त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे जो पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा भारताला इतर देशांकडून उपलब्ध होत होता, ज्या ठिकाणाहून येत होता ते ठिकाण जे आहे ते बंद करण्याचा निर्णय मागच्या काही दिवसापूर्वी इराणने घेतलेला होता. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेल जे आहे ते भारताकडे आलं नाही. आणि तोच असा महत्त्वाचा मार्ग आहे की तेथून मोठ्या प्रमाणामध्ये जहाजा येत असतात, पण त्यावेळेस जहाजा थांबल्या आणि भारतामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेल यायला पाहिजे होतं ते आलं नाही. आणि अशा तुटवड्याची स्थिती बघायला मिळाली. बघा आता सध्या सरकारच्या माध्यमातून शाळा आणि कॉलेजबाबत मोठा निर्णय होण्याच्या तयारीची अपडेट समोर येत आहे. बघा आता नेमका असा कोणता निर्णय होणार की त्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित होतील, ही पण माहिती मी आता तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. बघा आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाचा सरळ अर्थ असा होऊ शकतो की कदाचित 15 जून नंतर शाळा प्रत्यक्ष उघडण्याऐवजी मुलांना पुन्हा एकदा घरात बसून मोबाईल आणि लॅपटॉपवरती ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागेल. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात, कारण की आता कोणतेही सोशल मीडियावरील ही अफवा नाही, तर यामागे सत्य जे आहे ते गंभीर आहे, जे आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगत आहोत. त्यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला कळेल की 15 जून नंतर आपल्या जिल्ह्यातील शाळा उघडणार की आपल्याला घरूनच आपल्या लेकरांना जे आहे ते अभ्यास करावा लागणार, ही पण माहिती आता तुम्हाला मी दाखवण्याचं काम करणार आहे. अतिशय महत्त्वाचा राहिलेला व्हिडिओ असून आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत बघा. बघा आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बघत आहोत. अचूक आणि पुराव्यासहित माहिती आपण पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. बघा या ठिकाणी आता मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की सध्या संपूर्ण जगामध्ये काय भीषण परिस्थिती चालली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील भयंकर युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि पश्चिम आशियातील वाढत्या जी आहे ती तेलाच्या किमतीमुळे आता परिस्थिती बदलू लागलेली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी अक्षरशः उच्चांक गाठलेला आहे. आणि आपला भारत देश येथे आपल्या गरजेच्या 80% जास्त कच्चे तेल इतर देशांमधून आयात करत असतो, ज्यामुळे या वाढलेल्या किमतीचा थेट आणि भयंकर फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. आणि देशाच्या तिजोरीतील परकीय चलन अत्यंत वेगाने संपत चाललेले आहे. जर हे असे चालू राहिले तर देशात महागाईचा असा भडका उडेल की सामान्य माणसाला जगणे देखील मुश्किल होईल. याच भयंकर संकटातून देशाला आणि अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी जे आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांनी गुजरातच्या वडोदरा येथील या ठिकाणी जे आहे ती सरदार धाम वसतिगृहात संकुलाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाला एक कळकळीची विनंती केली आहे. आणि याच विनंतीमध्ये त्यांनी सर्वात मोठे लक्ष केले आहे, ते म्हणजे देशातील शिक्षण व्यवस्थेला आणि कॉर्पोरेट क्षेत्राला. मोदींनी अत्यंत स्पष्ट शब्दात आणि गंभीरपणे सांगितलेले आहे की कोरोना महामारीच्या काळात आपण सर्व देशवासियांना ज्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षणाची यशस्वी प्रयोग केला होता आणि मुले घरातूनच सुरक्षितपणे शिकत होती, अगदी तसेच डिजिटल मॉडेल आता आपल्याला पुन्हा एकदा देशाच्या हितासाठी तात्पुरत्या स्वरूपात लागू करावे लागणार आहे. आता अनेक पालकांना आणि सामान्य नागरिकांना असा प्रश्न पडेल की पेट्रोल डिझेल वाचवण्याचा आणि शाळा ऑनलाईन करण्याचा नेमका काय संबंध आहे. तर मित्रांनो, हा संबंध खूप मोठा आणि थेट आता पेट्रोल डिझेलशी जुळत आहे. कारण जेव्हा लाखो विद्यार्थी रोज घरापासून शाळेत जातात आणि परत येतात, तेव्हा संपूर्ण देशात हजारो नाही तर लाखो स्कूल बसेस, व्हॅन, रिक्षा आणि पालकांच्या दुचाकी, चारचाकी गाड्या एकाकीच जे आहे ते रस्त्यावरती धावतात, ज्यामुळे सकाळच्या आणि दुपारच्या वेळेत प्रचंड ट्रॅफिक जॅम होते. आणि या सर्व प्रक्रियेत दररोज लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेल अक्षरशः जाळले जाते. आणि जर देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालय काही काळासाठी पुन्हा ऑनलाईन मोडवर वळली तर या सर्व वाहनांचा रोजचा प्रवास पूर्णपणे थांबेल आणि पेट्रोल डिझेलचा साठा हा मोठ्या प्रमाणामध्ये वाचू शकेल. यामुळेच 15 जून नंतर शाळा भरतील की नाही याबद्दलची अजून शंका सगळ्यांच्या मनात उपस्थित आहे. सरकार नेमका निर्णय काय घेईल याकडे पण सगळ्यांचं लक्ष सध्या असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. याबाबत तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट्स बॉक्स माध्यमातून नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जर याबद्दलचे
काही महत्त्वाची माहिती आली तर लवकरच आपण आपल्या चॅनलवरती देण्याचं काम करू. भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.